नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनला आता फार कमी दिवस राहिलेला आहे. या कमी दिवसांमध्ये आपल्या एक्झाम प्रिपरेशन आणखीन योग्य व्हावी यासाठी ही संपूर्ण सिरीज आपण सुरू केलेली आहे. ज्यामध्ये आज आपण युनिट क्रमांक 10 हायर एज्युकेशन सिस्टम यामध्ये बहुतांश असे टॉपिक्स आहे, जसं वैदिक शिक्षण असू द्या, बुद्धिस्ट एज्युकेशन, जैनिझम लास्ट इयर प्रश्न विचारलेला आहे, मध्यकालीन शिक्षण कसं होतं, देन ब्रिटिश पूर्वकालीन आहे ना, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर शिक्षण कसं आहे. तर हे खूप महत्वाचं पर्टिक्युलर इथून प्रश्न जे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपस्थित होतात. त्यामुळे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण वैदिक शिक्षण पद्धतींवर आधारित जे परीक्षेत वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहे, सोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन देखील आपण आज डिस्कशन करणार आहोत. संभावित प्रश्न आहे जे येणाऱ्या परीक्षेसाठी हमखास मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे ही सिरीज आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि सोबतच मित्रांनो, आता परीक्षेला 2 महिने राहिलेले आहे, तर कंप्लीट 2 मंथ्स क्रॅश कोर्स आपण 20 जुलैपासून सुरू करीत आहोत, ज्याची फीस मात्र ₹2600 आहे. यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट सोबतच 10 युनिटच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. 10 वर्षाचं पी-वाय-क्यू. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन होतं. सोबतच मॅथ्स अँड रिझनिंगसाठी 7 PM ला लाईव्ह सेशन होतात. हे सेशन्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देखील बघू शकता. या ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आजच आपण 2 मंथ क्रॅश कोर्सला जॉइन करू शकता. सोबतच मित्रांनो, 2 मंथ क्रॅश कोर्स पेपर 2 चं देखील अवेलेबल आहे, ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट आहे. फीस मात्र 4000 आहे. याची देखील बॅच आपण 20 जुलैपासून नवीन बॅच सुरू होत आहे. तर ऑफिशियल नंबर्सचा वापर करून आजच आपण 2 मंथ क्रॅश कोर्सला जॉइन करून घ्या. आपण सुरू करूया आजच्या आपल्या सिरीजला. ही सिरीज येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे, त्यामुळे याला स्किप करायचं नाही. प्रत्येकच प्रश्न आपण काय करा, समजून घ्या. चला सुरू करूया. वैदिक शिक्षण प्रणाली प्रामुख्याने कोणावर आधारित होती? ऑप्शन ए आहे ऑनलाईन शिक्षणावर आधारित आहे, गुरुकुल प्रणालीवर आधारित आहे, क फक्त वर्गातले व्याख्यान, की ऑप्शन डी दूरस्थ शिक्षण. आता वैदिक शिक्षण जे आहे ना, ते बेस ऑन कशावर आहे? गुरुकुल सिस्टमवर हे बेस आहे, है ना. नेक्स्ट आहे वैदिक शिक्षण प्रणालीतील शिक्षकाला काय म्हटले जात? आता असा प्रश्न परीक्षेत देखील तुम्हाला आलेला आहे की वैदिक एज्युकेशन सिस्टम मध्ये टीचरला काय म्हटलेलं आहे? तर अ बघा आचार्य किंवा गुरु, बी प्राचार्य, सी आहे प्राध्यापक, की ऑप्शन डी म्हणतं ट्युटर. आता मला सांगा वैदिक एज्युकेशन सिस्टम यामध्ये शिक्षकाला काय म्हणतात? तर आचार्य किंवा गुरु. मित्रांनो, आचार्य किंवा गुरु शिक्षकाला म्हटलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. यानंतर बघा वैदिक शिक्षणाच्या सुरुवातीचा समारंभ कशाला म्हटलं जातं? किंवा सुरुवातीला जो समारंभ होतो त्याला काय म्हणतात? तर याला विवाह समारंभ म्हणायचं. ऑप्शन बी आहे उपनयन समारंभ, सी आहे अन्नप्राशन म्हणायचं, की डी नामकरण याला म्हणायचं. तर वैदिक शिक्षणाच्या सुरुवातीचा जो समारंभ आहे त्याला उपनयन संस्कार असं म्हटलं जाते. इथून काय होतं, वैदिक अध्ययनाला मित्रांनो सुरुवात होतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी इथे काय आहे? योग्य उत्तर आहे. समोर बघूया. गुरुकुलातील शिक्षणावर भर दिला जातो. आता गुरुकुल एज्युकेशन सिस्टम आपण बघित आहोत. तर गुरुकुल सिस्टमवर कशावर भर देतं? ए चरित्र घडविणे, बी आहे फक्त परीक्षा घेणे, ऑप्शन सी म्हणतं फक्त व्यावसायिक कौशल्य त्यांना देणं, की ऑप्शन डी फक्त शारीरिक प्रशिक्षण घडविणे. तर गुरुकुल शिक्षण कशावर भर देतं? तर चरित्र, कॅरेक्टर्स घडवणे. ठीक आहे, ऑप्शन ए इथे योग्य आहे. नेक्स्ट, खालीलपैकी वैदिक शिक्षणामध्ये कोणती महत्वाची शिकवणी पद्धत होती? आता शिकवणी पद्धत, टीचिंग मेथड्स इन वैदिक एज्युकेशन विचारलेलं आहे. आता ऑप्शन काय ए काय म्हणतं बघा, पाठ करणे आणि पठन करणे,
बी काय म्हणतं? संगणक अनुकरण. सी आहे ऑनलाईन क्विज आणि डी आहे छापील नोट्स. ऑब्व्हियसली हे तीनही आधुनिक आपल्याला ऑप्शन दिसून येतात आणि त्या अनुषंगाने आपण जर योग्य उत्तर म्हटलं तर पाठ करणे, पठन करणे यावर शिकवणी पद्धत जी आहे, टीचिंग मेथड्स जे आहे ते आधारित होत्या. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे वैदिक शिक्षणाचा उद्देश काय होता? ए बघा, फक्त शारीरिक क्षमतांचा विकास. ऑप्शन बी फक्त बौद्धिक क्षमतांचा विकास करणे. सी आहे आध्यात्मिक, नैतिक, बौद्धिक आणि शारीरिक विकास करणे. की ऑप्शन डी फक्त आर्थिक कौशल्यांचाच विकास करणे. तर वैदिक शिक्षणाचा उल्लेख काय आहे? तर आध्यात्मिक, नैतिक, बौद्धिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंट हे काय आहे? वैदिक शिक्षणाचा मुख्य उद्दिष्ट आहे. समोरचा प्रश्न बघा, गुरुकुल पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणती शिकवणी पद्धत वापरली जात होती? आता इथे शिकवणी पद्धतींमध्ये ऑप्शन ए संगणक सहाय्यक शिक्षण, बी आहे व्याख्यान पद्धती, सी पाठ पठण, चर्चासत्रे म्हणजे डिस्कशन सेशन्स, स्मरणशक्तीद्वारे तोंडी शिकवणूक व्हायची, की ऑप्शन डी प्रोग्राम शिक्षण. आता ऑब्व्हियसली इथे काय आहे? शिकवण्याची पद्धत. तर शिकवण्यासाठी काय व्हायचं? ओरल म्हणजे पाठ पठन व्हायचं, चर्चा डिस्कशन घडून यायचं आणि जे ज्ञान दिलेलं आहे म्हणजे स्मरणशक्तीच्या आधारावर तोंडी इथे काय होतं मित्रांनो? कंठस्थ केलं जायचं म्हणजे स्मरणशक्तीवर आधारित इथे शिकवण होतं. या अनुषंगाने आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आता समोर जाऊया. समोरचा प्रश्न आहे, गुरुकुल पद्धती शिक्षण पूर्ण होणे याचं चिन्ह काय आहे? ए. उपनयन, बी. समावर्तन, सी. यज्ञ, की डी. विद्यारंभ. आता इथे बघा, एज्युकेशन पूर्ण झालं, कंप्लीट झालं, तर याचं माग म्हणजे समावर्तन संस्कार. म्हणजे हे पदवी दिलं जायचं. समावर्तन संस्कार म्हणजे काय? पदवी दिलं जायचं. ठीक आहे. उपनयन सुरुवातीलाच होतं शिक्षणाच्या. ठीक आहे. त्यामुळे समावर्तन इथे योग्य उत्तर आहे. समोर जाऊया. गुरुकुल प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यमापन मुख्यत्वे करण्यात येत असे. कसं व्हायचं त्यांचं इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन? तर ऑप्शन ए बघा, वार्षिक लेखी परीक्षेच्या माध्यमातून म्हणजे रिटन एक्झामिनेशन. बी आहे ज्ञान, विद्यार्थ्यांचं वर्तन, व्यावहारिक कौशल्य यांचं निरीक्षण सातत्याने व्हायचं, की ऑप्शन सी फक्त वस्तुनिष्ठ प्रकारच्या चाचण्या व्हायच्या. डी आहे संगणक आधारित मूल्यांकन. ऑब्व्हियसली इथे काय व्हायचं? कंटिन्युअस ऑब्झर्वेशन व्हायचं ऑफ नॉलेज म्हणजे विद्यार्थ्यांचं जे ज्ञान आहे, वर्तन आहे किंवा व्यावहारिक कौशल्य जे आहे, त्याचं सातत्याने निरीक्षण केलं जायचं. ओके, चला. त्यानंतर आहे हं, खालीलपैकी ओके. खालीलपैकी कोणते गुरुकुल प्रणालीतील शैक्षणिक तत्वज्ञानाचं प्रतिबिंब दर्शविते? ऑप्शन ए आहे परीक्षेसाठी शिक्षण, बी आहे शिकणाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सी आहे फक्त औद्योगिक उत्पादनासाठी शिक्षण, की ऑप्शन डी फक्त पाठ्यपुस्तकांवर आधारित शिक्षण. तर लक्षात घ्या, शिकणाऱ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आध्यात्मिक, नैतिक, शारीरिक हे सगळं डेव्हलपमेंट होणं अपेक्षित होतं गुरुकुल प्रणालीमध्ये. आता हा प्रश्न बघा, वैदिक शिक्षण परंपरेत उपनिषेद या शब्दाचा अर्थ काय होतो? उपनिषेद म्हणजे सर्व मंत्र तोंडपाठ म्हणणे. ऑप्शन बी आहे गुरुजवळ बसून शिकणे. ऑप्शन सी आहे वेदांचं उपविभाग, की ऑप्शन डी गुरु शिष्यांच्या गोष्टी. तर उपनिषद म्हणजे काय? तर गुरुजवळ बसून शिकणे. ठीक आहे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आता मित्रांनो, हे संभावित असे टॉप मोस्ट क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहे, जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. सोबतच पेपर 1 च्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेलं, तर पेपर 1 साठी हा पर्टिक्युलर सेशन शॉर्ट कारण लास्ट इयर हाच प्रश्न आलेला आहे.
आहे ना. असेच बुद्धिस्ट एज्युकेशन, जैनिझम, देन मध्यकालीन शिक्षण असू द्या, ब्रिटिशकालीन शिक्षण आणि स्वातंत्र्योत्तर शिक्षण, हे मोस्ट ऑफ द टाइम पेपरमध्ये आलेले प्रश्न आहे. तर ही सीरीज जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपण याला कंटिन्यू ठेवू शकतो आणि या माध्यमातून आपलं भरभरून अभ्यास होईल आणि नक्कीच भरपूरसे संभावित प्रश्न आपण करून जाणार आहोत आणि यातून प्रश्न नक्कीच आपल्याला दिसूनच येईल, कारण कन्सेप्ट बेस्ड हे संपूर्ण प्रश्न आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं आणि सोबतच आवडलं असेल तर लाईक करा आणि अशाच पद्धतीने मित्रांनो माझे सेशन्स बघत राहा. थँक यू सो मच.